हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर मराठी गाईड चॅनल. आज आपण स्टँडर्ड 9th इंग्लिश मीडियमच्या मराठी अक्षर भारती या पुस्तकातील संतवाणीमधील संत कृपा झाली हा संत बहिणाबाईंचा एक अभंग पाहणार आहोत. पहा, संत कृपा झाली संत बहिणाबाई यांचा हा अभंग आहे. आता संत कृपा झाली म्हणजे काय, तर संत म्हणजे सत्पुरुष, सज्जन, अ सेंट, आणि कृपा म्हणजे दया, करुणा, मर्सी किंवा काइंडनेस. आता संत कृपा झाली. आता पहा की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, संत नामदेव, संत चोखामेळा, असे अनेक संत होऊन गेलेले आहेत. तर या संतांनी जो वारकरी संप्रदाय स्थापन केलेला आहे, त्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे सगळे विठ्ठल भक्त होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पंढरपूरच्या विठ्ठलाचे ते भक्त होते. आणि त्यांनी जो वारकरी संप्रदाय स्थापन केलेला आहे, त्या संप्रदायाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर त्यांनी जे अभंग आणि ओव्या लिहिलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केलेलं आहे, समाजाची जागृती केलेली आहे, समाजातल्या वाईट चालीरीतींवर त्यांनी हल्ला चढवलेला आहे आपल्या लिखाणांतून. म्हणजेच त्यांनी जे काही ओव्या लिहिल्या असतील, अभंग लिहिले असतील किंवा भारुडं लिहिली असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजातल्या लोकांची जनजागृती केलेली आहे. आणि म्हणूनच त्यांच्या विचारांची जणू काही त्यांनी आपल्या महाराष्ट्रवासियांवर किंवा आपल्यावर जणू काही त्यांनी कृपाच केलेली आहे. आणि म्हणून संत कृपा झाली. आणि या ठिकाणी संत कृपा झाली असं बहिणाबाई का म्हणतायत, तर त्यांनी जो वारकरी संप्रदाय स्थापन केलेला आहे, तो वारकरी संप्रदाय पुढे पुढे वाढत कसा गेलेला आहे आणि आजपर्यंत तो कसा तग धरून आहे, तो कोणामुळे आहे, तर या सगळ्या वारकरी संप्रदायातल्या संतांच्या कृपेमुळे आहे असं संत बहिणाबाई म्हणतात. मग हा वारकरी संप्रदाय स्थापन झाल्यापासून तो अत्युच्च स्थानी पोहोचेपर्यंत कोणकोणत्या संतांचा कसा कसा हातभार लागलेला आहे, हे या ठिकाणी संत बहिणाबाई यांनी आपल्याला या अभंगाच्या द्वारे सांगितलेलं आहे. आता आपण थोडक्यात संत बहिणाबाई यांचा परिचय पाहूयात. संत बहिणाबाई यांचा परिचय पहा. त्यांचा कालावधी आहे 1668 ते 1700. वारकरी संप्रदायातील एक संत कवयित्री आहेत त्या सुद्धा. पहा, संत तुकाराम यांच्या त्या शिष्या होत. शिष्या म्हणजे विद्यार्थी, अपप्पील. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत. म्हणजे इत्यादी प्रकारचा श्लोक असतील किंवा ओव्या असतील, आरत्या असतील इत्यादी त्यांनी लिखाण केलेलं आहे. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. अर्थातच पहा की संत तुकाराम हे बहिणाबाईंचे गुरु असल्यामुळं आणि गुरुचा विद्यार्थ्यावर परिणाम हा दिसून येतोच. त्यामुळे त्यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्यावर सुद्धा प्रभाव जाणवतो. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष आहे. आता प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केले आहे. वारकरी म्हणजे यात्रेकरू, पंढरपूरला जाणारे जे विठ्ठल भक्त आहेत, जे पायी यात्रा करतात आषाढ महिन्यामध्ये, पहा की असे वारकरी, अ पिलिग्रिम. आणि संप्रदाय म्हणजे मार्ग किंवा पंथ, एकाच मार्गाने जाणारे असे वारकरी किंवा एकाच मार्गावरून चालणारे, एका विचाराने जाणारे, एका विचारावर मार्गक्रमण करणारे असे वारकरी संप्रदाय. पहा, आपण आता सविस्तर अभंग आणि त्याचा अर्थ आणि त्याचबरोबर शब्दार्थ पाहूयात. संत कृपा झाली इमारत फळा आली. आता संत कृपा झाली म्हणजे आपण अगोदर पाहिलेला आहे अर्थ. संत आणि कृपा याचा, संत म्हणजे सत्पुरुष, सज्जन पुरुष, आणि कृपा म्हणजे दया, करुणा. इमारत
म्हणजे वारकरी या ठिकाणी इमारत याचा अर्थ बिल्डिंग असा घ्यायचा नसून या ठिकाणी इमारत म्हणजे वारकरी संप्रदायातील विचार किंवा तत्वज्ञान, रिलिजियस डॉक्ट्राईन. आणि फळा आली म्हणजे यश मिळणे. आता ही जी इमारत आहे वारकरी संप्रदायाची, ही जी इमारत आहे ती उभी कशी राहिलेली आहे आणि कशामुळे ती इमारत उभी राहायला यश आलेलं आहे हे आपण याच्या आधारे पाहूयात. पहा या ओळींच्या आधारे. तर तुम्हाला माहिती आहे, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक अशा विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केलेली आहे. पहा की हे सगळे विठ्ठल भक्त आहेत आणि अशा सगळ्या विठ्ठल भक्तांचा मिळून एक वारकरी संप्रदाय त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी आणि भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत असं रूप दिलेलं आहे. जणू काही संतांनी त्यावर कृपाच केलेली आहे. पहा पुढच्या ओळी. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आता ज्ञानदेव म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे, संत ज्ञानेश्वर. तर पहा की हे 13व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. त्यांच्या भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना प्रसिद्ध आहेत. तुम्हा सगळ्यांना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ माहीत असेल. पहा रचिला म्हणजे रचला, टू अरेंज. पाया तळ बांधताना केलेले भक्कम काम म्हणजेच फाउंडेशन किंवा बेस. उभारिले उभारणे, टू रेज. देवालय म्हणजे मंदिर किंवा देऊळ, अ टेम्पल. पहा आता आपण सविस्तर अर्थ पाहूयात की हा जो वारकरी संप्रदाय आहे विठ्ठल भक्तांचा, या वारकरी संप्रदाय निर्माण केलेला कुणी आहे, तर निर्माण केलेला आहे किंवा त्याचा पाया कुणी घातलेला आहे, तर या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया हा ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे. आपल्या ज्ञान आणि भक्ती यांच्या जोरावर ज्ञानेश्वरांनी या इमारतीचा पाया उभा केलेला आहे. वारकरी आणि वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे आणि त्यामुळंच आज इतकी वर्ष झाली, शेकडो वर्ष झाली तरी सुद्धा हा वारकरी संप्रदाय कमी झालेला नाही, तर उलट दिवसेंदिवस वाढतानाच आपण पाहतोय की दिवसेंदिवस हा जो वारकरी संप्रदाय आहे किंवा हे वारकरी लोक आहेत, पहा की वेगवेगळ्या ठिकाणाहून पालख्या निघतात आणि आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला रवाना होतात. तर या ठिकाणी पहा की दिवसेंदिवस हे जे वारकरी लोक आहेत यांची संख्या वाढतानाच आपल्याला दिसते, ना की कमी होताना दिसते. पहा की आणि त्याच्यामुळेच की आपण पाहतो की इतक्या वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये निर्माण झालेला हा वारकरी संप्रदाय हा लयाला गेला नाही, म्हणजेच विनाश झाला नाही या वारकरी संप्रदायाचा, तर तो वाढतच चाललेला आहे. तर हा ज्ञानेश्वरांनी पाया घातलेला किंवा ज्ञानेश्वरांनी स्थापन केलेला वारकरी संप्रदाय जो आहे, तर फक्त पाया घालून इमारतीचं बांधकाम पूर्ण होतं का, तर नाही. त्यासाठी अनेकांचं सहकार्य त्यामध्ये महत्त्वाचं ठरत असतं. मग तसंच पहा की नामा तयाचा किंकर, तेने रचिले ते आवार. नामा म्हणजे संत नामदेव. आता संत नामदेव कोण होते, पहा की हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते. पहा की हे जे संत नामदेव आहेत यांनी ज्या अभंग रचना केलेल्या आहेत किंवा ज्या काव्यरचना केलेल्या आहेत, तर त्या काव्यरचना शिखांचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहेब, याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या 62 काव्यरचनांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि भागवत धर्म हा पंजाबपर्यंत नेणारे ते भागवत धर्माचे आद्य प्रचारक आहेत, म्हणजे सगळ्यात पहिले प्रचारक आहेत, प्रसारक आहेत. प्रचारक म्हणजे प्रसार करणारे आहेत. तयाचा म्हणजे त्याचा, किंकर म्हणजे सेवक, अ सर्वंट, रचिले रचला, आवार म्हणजे अंगण, प्रांगण, अ कौट्याड. पहा की संत बहिणाबाई सांगतात की या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचं महान कार्य संत नामदेव यांनी
केलेला आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केलेला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात त्यांनी हा वारकरी संप्रदाय पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन आणि संगोपन म्हणजे त्या वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. वारकरी संप्रदायाला एक व्यापक स्वरूप प्राप्त करून त्यांनी दिलेला आहे. पहा जनार्दन संत जनार्दन हे संत एकनाथ यांचे गुरु होते आणि ते दौलताबादच्या किल्ल्यावर वास्तव्यास होते. हे दौलताबाद म्हणजे देवगिरी येथे मुघलांच्या दरबारी म्हणजे यवन दरबारी अधिपती होते आणि एक महान दत्तोपासक होते म्हणजे श्री दत्त गुरूंची उपासना करणारे म्हणजे दत्तांचे भक्त होते. पहा एकनाथ हे संत एकनाथ म्हणजे वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते की त्यांनी भारूड, जोगवा, गवळणी यांच्या सहाय्यानं म्हणजे अशा प्रकारचं लेखन करून त्यांनी जनजागृती केलेली आहे. त्यांचा एकनाथी भागवत हा लोकप्रिय ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. खांब म्हणजे स्तंभ, अ पिलर, दिधला म्हणजे दिला, भागवत म्हणजे विष्णू भक्तांचा पंथ. पहा की संत जनार्दन आणि संत एकनाथ म्हणजे गुरु शिष्याच्या या जोडीनं काय केलेलं आहे तर भागवत संप्रदायाची निर्मिती केलेली आहे. भागवत संप्रदाय म्हणजे सगळे जे विष्णू भक्त आहेत त्यांचा एक पंथ निर्माण केलेला आहे. आणि तो जो त्यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती केली होती ती त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिलेली आहे. आता श्री विष्णू भक्त जे म्हणजे काय तर विष्णूचेच हे अवतार म्हणले जातात. पहा की श्री विठ्ठल हा श्री विष्णूंचाच एक अवतार आहे आणि त्याच्यामुळे भागवत संप्रदाय हा वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी विलीन केलेला आहे म्हणजेच मर्ज केला आहे थोडक्यामध्ये. आणि आता श्री विष्णू तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. पहा की ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे हिंदू धर्मामध्ये 3 मुख्य देव मानले जातात की एक निर्मिती करतो, एक सांभाळ करतो आणि एक विनाश करतो असे हे 3 देव आहेत. आणि त्याच्यामध्ये श्री विष्णूंनी अनेक रूप या पृथ्वीवर घेतलेली आहेत किंवा मृत्यू लोकात घेतलेली आहेत. आणि तसंच श्री विठ्ठल हे सुद्धा श्री विष्णूंचंच एक रूप मानलं जातं. आणि त्याच्यामुळे पहा की हे जे सगळे विष्णू भक्त आहेत ते विठ्ठल भक्त सुद्धा आहेत. म्हणजेच भागवत संप्रदाय त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये मर्ज केला आहे म्हणजेच विलीन केलेला आहे. वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं तर वारकरी संप्रदायाला एक व्यापक म्हणजे मोठं असं रूप दिलेलं आहे. व्यापक स्वरूप देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केलेला आहे आणि संप्रदायाला गुरुकृपेनं बळकट केलेला आहे. पहा की हा जो वारकरी संप्रदाय आहे त्याला जणू काही गुरुकृपेनं बळकट केलेला आहे की आपल्या जीवनात गुरुचं किती महत्त्व असतं. पहा की आपल्या जीवनात गुरुचं इतकं महत्त्व असतं की गुरु त्याला जे काही ज्ञान आहे ते आपल्या शिष्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपल्यापेक्षा आपला शिष्य वरचढ व्हावा असं प्रत्येक गुरुला वाटत असतं. आणि अशी ही गुरुकृपा या दोन्ही संतांनी जणू काही या वारकरी संप्रदायाला दिलेली आहे आणि हा वारकरी संप्रदाय बळकट केलेला आहे. पहा पुढे तुका झालासे कळस भजन करा सावकाश. आता तुका म्हणजे या ठिकाणी संत तुकाराम सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा जन्म पुण्याजवळ असलेलं देहू गाव या ठिकाणी झालेला आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तुकारामांचे अभंग हे खूप प्रसिद्ध आहेत. आता कळस म्हणजे शिखर किंवा घुमट, द टॉप. आणि सावकाश म्हणजे संथपणे, हळूहळू, स्लोली, जेंटली. पहा की भक्तीची अंतिम म्हणजे शेवटची अवस्था म्हणजे संत तुकाराम महाराज असं संत बहिणाबाई म्हणतात. पहा की एक भक्त कसा असू शकतो हे जणू काही संत तुकारामांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या सहाय्याने निर्मिती केलेला ह्या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीवर तुकारामांनी काय केलेलं आहे आपल्या अलौकिक अशा भक्तीचा कळस चढवलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने
ही जी वारकरी संप्रदाय रूपी इमारत आहे तिला परिपूर्णता प्राप्त करून दिलेली आहे. पहा की ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानाच्या आणि भक्तीच्या जोरावर हा वारकरी संप्रदाय स्थापन केला, पण ही इमारत वारकरी संप्रदाय रूपी ही इमारत स्थापन केली, पण तिला खऱ्या अर्थाने जो कळस चढवलेला आहे, आता या ठिकाणी कळस म्हणजे काय तर टॉप म्हणजे टॉपला नेऊन पोचवलेला आहे. थोडक्यामध्ये आपल्या भाषेमध्ये एका वरच्या लेवलवर पोचवलेला आहे. ते कुणी तर संत तुकारामांनी. की यांची भक्ती अशी आहे पहा की साधी सोपी भक्ती आहे आणि त्या भक्तीच्या आधारेच त्यांनी ही वारकरी संप्रदाय रूपी इमारत जी आहे ती पूर्णत्वास नेलेली आहे. भक्तीच्या परिपूर्ण वैभवातील ही इमारत त्यांनी पोहोचवलेली आहे. तसेच पूजा अर्चा, कर्मकांड असं सगळं साधू संत म्हटलं की या सगळ्या गोष्टींना जास्त महत्त्व असतं, पण हे जे संत आहेत संत तुकाराम यांनी या गोष्टींना अजिबात महत्त्व दिलेलं नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये न पडता, पूजा अर्चा किंवा कर्मकांड यामध्ये न पडता त्यांनी भक्तीची एक साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि ती म्हणजे नामस्मरण किंवा भजन. आता भजन म्हणजे देवाचं स्तुतिगीत, डिवोशनल सॉन्ग. पहा की तुम्हाला बऱ्याच जणांना हे माहिती असेल. इतका सोपा नामस्मरण किंवा भजनाचा हा इतका सोपा भक्तीचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. त्यांनी सांगितलंय की तुम्ही कोणतीही पूजा अर्चा करू नका, कर्मकांड करू नका किंवा यज्ञ वगैरे करू नका. तर तुम्हाला देवाची भक्ती करायची आहे तर इतकं सोपी पद्धत सांगितली की तुम्ही कुठेही कधीही नामस्मरण करू शकता, देवाचं नामस्मरण करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मनात जी काही इच्छा अपेक्षा असेल किंवा ज्या इच्छेने अपेक्षेने तुम्ही देवाची भक्ती करत असाल ते तुम्हाला मिळेल. असं इतकी साधी सोपी पद्धत त्यांनी भक्तीची सांगितलेली आहे, फक्त नामस्मरण करणे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्व पहा की संत तुकाराम हे प्रापंचिक म्हणजे गृहस्थाश्रम सांभाळून म्हणजे संसार करून त्यांनी अध्यात्म केलेला आहे. म्हणजेच परमेश्वराची, विठ्ठलाची भक्ती केलेली आहे. की फक्त परमेश्वराची भक्ती करायची म्हणजे सगळं सोडून द्यायचं असं नाही, तर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण करून दाखवलेला आहे की तुम्ही संसार करून किंवा प्रपंच करून तुम्ही परमेश्वराची भक्ती करू शकता आणि एका अत्युच्च पदावर तुम्ही पोहोचू शकता. हे संत तुकारामांच्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येईल. पहा पुढच्या ओळी, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. आता बहिणी म्हणजे या ठिकाणी संत बहिणाबाई आणि निरूपण म्हणजे विवेचन, व्याख्यान किंवा एक्सप्लेनेशन. आता फडकती म्हणजे वाऱ्यावर फडफड असा आवाज येणे किंवा टू फ्लटर, आणि ध्वज म्हणजे झेंडा, निशाण किंवा फ्लॅग, आणि बोजा. आता बोजा म्हणजे या ठिकाणी जबाबदारी, अ बर्डन, अ लोड. आता या ठिकाणी काय म्हणतात पहा संत बहिणाबाई, त्या सांगतायत की अशा या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा ध्वज म्हणजे आता कळस चढवलेला आहे संत तुकारामांनी, तर त्याच्यावर ध्वज फडकतो. पहा की हा ध्वज कायमस्वरूपी फडकत राहावा आणि तो फडकत ठेवण्यासाठीचं जे काम आहे, जे कार्य आहे ते संत बहिणाबाईंनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेलं आहे. ती एक प्रकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी स्वतः पेलायचं ठरवलेलं आहे. तर कशा प्रकारे ही जबाबदारी पार पाडतायत, तर निरूपणाच्या माध्यमातून. निरूपण म्हणजे ते व्याख्यानं देतात किंवा आपला जो हा वारकरी संप्रदाय आहे किंवा त्याच्यामध्ये जे जे संत झालेले आहेत, त्यांनी जी जी जनजागृती केली आहे, जे जे आपल्या लिखाणातून त्यांनी जे विचार मांडलेले आहेत, ते सगळे विचार समाज मनापर्यंत पोहोचवून समाजामध्ये किंवा जनमानसामध्ये जनजागृती करण्याचं काम ते या निरूपणाच्या माध्यमातून त्या करतायत आणि वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या करतायत. निरूपणातून ती जबाबदारी पार पाडतायत असं त्या या ठिकाणी या ओळीमध्ये म्हणतायत. पहा की या ठिकाणी हा अभंग संपलेला आहे आणि अशा प्रकारे संत कृपा झाली या अभंगामधून संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातले जे वेगवेगळे संत आहेत त्यांनी हा वारकरी संप्रदाय स्थापन करण्यापासून ते त्याच्यावर ध्वज लावण्यापर्यंत या वेगवेगळ्या संतांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे आणि हा वारकरी संप्रदाय कसा उत्तरोत्तर
त्याचा उत्कर्ष होईल किंवा वाढत जाईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीबरोबरच समाज जागृती करण्याचं काम त्या संतांनी कसं केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या अभंगातून. पहा आणि या ठिकाणी अभंग संपलेला आहे. आता या पाठाचा जो स्वाध्याय आहे, जी कृती आहे प्रश्नोत्तरे, पहा त्यातला पहिला प्रश्न या ठिकाणी मी करून दाखवलेला आहे. पहा की पहिला प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा. तर पहिला प्रश्न आहे पहा की मधला जो ब्रॅकेट आहे, वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभे करणारे साहित्यिक रूपी संत. आता बाकीचे जे ब्रॅकेट आहेत पहा की त्या ठिकाणी त्यांनी फक्त वरचे जे चौकोन दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये ते दिलेले आहेत आणि खाली तुम्हाला ते कोण आहेत ते त्या ठिकाणी त्या संतांची नावं लिहायची आहेत. ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले. पहा की वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभी करणारे साहित्यिक रूपी संत. त्यातले पहिले आहेत कळस चढवणारे संत तुकाराम, पाया रचणारे कोण संत ज्ञानेश्वर, खांब होणारे संत जनार्दन आणि संत एकनाथ, आणि भिंती उभारणारे संत नामदेव. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा. पहा की कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. तर काय संकल्पना स्पष्ट करायच्या, तर वारकरी संप्रदाय रूपी इमारती संबंधित या संकल्पनांचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. या दुसऱ्या ओळीत ज्या दिलेल्या आहेत, पाया रचणे, आवार रचणे, खांब होणे आणि कळस चढवणे, तर या संकल्पनांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे या ठिकाणी. पहा तर पहिला आहे पाया रचणे. आता पाया रचणे म्हणजे काय करणे, तर वारकरी संप्रदायाची स्थापना करणे. दुसरा आहे आवार रचणे. आवार रचनेचा अर्थ आहे परिसर प्रचाराने व्यापक केला. त्यानंतर पुढचा आहे खांब होणे, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. आणि कळस चढवणे, परिपूर्ण वैभवाला पोहोचवणे, परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवणे असा त्याचा अर्थ आहे. पहा त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे. पहा भावार्थाधारित म्हणजे या अभंगांचा जो अर्थ आहे त्याच्यावर आधारित ह्या ओळी आहेत आणि त्यांचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तर त्यासाठीच्या पहिल्या ओळी आहेत तुका झालाचे कळस भजन करा सावकाश. या ओळींचा भावार्थ स्पष्ट करायचा आहे. पहा मी या ठिकाणी लिहिलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. ते मी तुम्हाला वाचून दाखवते. पहा संत कृपा झाली या अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभी करण्यात संतांचा किती मोलाचा वाटा आहे हे स्पष्ट करताना सांगितले आहे की भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे संत तुकाराम. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या सहाय्याने निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला आपल्या अलौकिक अशा भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी परिपूर्णता प्राप्त करून दिलेली आहे, भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवलेला आहे. तसेच पूजा अर्चा कर्मकांड यामध्ये न पडता नामस्मरण किंवा भजन हा भक्तीचा सोपा मार्ग त्यांनी सगळ्यांना सांगितलेला आहे. आता पुढच्या ओळी आहेत त्यांचा अर्थ पहा. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. आता संत कृपा झाली या अभंगामध्ये पहा त्याचा अर्थ या अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी सांगितल्याप्रमाणे वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला. आपल्या ज्ञान आणि भक्ती यांच्या जोरावर ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिलेली आहे आणि वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे. त्यामुळेच आज इतके शेकडो वर्ष झाले तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे. आता प्रश्न चौथा आहे संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते याविषयी तुमचं मत सुधारण स्पष्ट करायचंय. आता तुम्ही स्वतः या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. एक उदाहरण म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी हे उत्तर सांगितलेलं आहे. पहा यापेक्षा तुम्ही वेगळं उत्तरही लिहू शकता. पहा की संतांनी नेहमीच दया क्षमा शांती यांची शिकवण समाजाला दिली. आपल्या ज्ञानाच्या व भक्तीच्या जोरावरच त्यांनी समाजातील अज्ञान अत्याचार जातीभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मुक्या प्राणीमात्रांवर प्रेम करा भूतदया हा सर्वात मोलाचा संदेश संतांनी समाजाला दिला. म्हणूनच की काय संत एकनाथांनी कडक उन्हात चंद्रभागेवरून पाण्याने भरून आणलेली कावड वाळवंटात तहानेने तडफडत असलेल्या गाढवाला पाजली. त्याच वाळवंटात उन्हाने चटके बसल्यामुळे धायमुकलून रडणाऱ्या अस्पृश्य समाजातील मुलाला कडेवर उचलून घेतले. म्हणजेच नुसता उपदेश न देता आपल्या कृतीतून देखील त्यांनी ते पटवून दिलं. म्हणजेच काय की फक्त या संतांनी उपदेश केला नाही तर प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी ते समाजाला पटवून दिलेलं आहे की अस्पृश्यता बाळगू नका किंवा प्राणीमात्रांवर किंवा भूतदया प्राणीमात्रांवर प्रेम करा हे त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलेलं आहे. हे या उत्तरातून तुमच्या लक्षात येईल. संतांचे विचार किंवा आचरण हे एकसारखंच कसं होतं हे तुम्हाला या उत्तरातून स्पष्ट करायचं आहे. ते या ठिकाणी मी उदाहरणादाखल
हे उत्तर दिलेलं आहे. तुम्ही यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती असेल इतर संतांची तर ती उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे आणि हा संतवाणी हा अभंगसुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. वन्स अगेन थँक्यू.